हॅलो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करत आहोत पनीर क्रिस्पी. त्यासाठी आधी मी पनीर कट करून घेणार आहे. जास्त मोठे देखील पीसेस कट नाही करायचे आपल्याला पनीरचे. मीडियम पीसेसमध्ये पनीर कट करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत. थोडंसं तिखट टाकलं आहे मी त्यामध्ये आणि अगदी थोडेसे पांढरे तीळ ॲड केलेत मी. नंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करत आहे आणि हे सगळं मिक्सचर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे. नंतर आपण वेजेस कट करून घेणार आहोत. आधी मी कांदा कट करते आहे. कांदा आपल्याला जास्त बारीक देखील कट नाही करायचा, असे मोठे मोठे स्लायसेसच कट करायचे आहेत. नंतर मी कॅप्सिकम, मिरची आणि लसूण बारीक चॉप करून घेणार आहे. आता मी एक कॉर्नफ्लॉवर स्लरी बनवते आहे. त्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलं आहे. आता आपली स्लरी रेडी आहे. आता मी त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले पनीर होते ते टाकले आहेत आणि हे सगळं मिक्स करून घेते आहे. आता आपल्याला हे तळायचं आहे सगळं मॅरिनेट केलेलं पनीर. त्यासाठी आपण एका पॅनमध्ये ऑइल घेतलं आहे आणि सगळं पनीर फ्राय करून घेतो आहे. त्यामध्ये एकदम क्रिस्पी फ्राय करायचं आहे आपल्याला. नंतर आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. त्यासाठी मी ऑइल घेतलं आहे एका पॅनमध्ये. त्यामध्ये लसूण टाकलं आहे, मिरची टाकली आहे आणि हे सगळं नीट फ्राय करून घेते आहे. नंतर त्यामध्ये मी चॉप केलेला ऑनियन टाकते आहे आणि कॅप्सिकम देखील ॲड करत आहे मी आता यामध्ये. आणि हे सगळं आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. या भाज्या थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत. नंतर आपण त्यामध्ये सोया सॉस ॲड करत आहोत. थोडीशी शेजवान चटणी ॲड करत आहोत आणि अगदी थोडासा टोमॅटो सॉस ॲड करणार आहोत. नंतर आपल्याला एक कॉर्नफ्लॉवर स्लरी बनवून घ्यायची आहे, कॉर्नफ्लॉवर आणि पाणी टाकून, आणि ती देखील यात ॲड करायची आहे. यामुळे आपली ग्रेव्ही घट्ट होते. नंतर ग्रेव्ही तयार झाल्यानंतर आपल्याला पनीर ॲड करायचं आहे यामध्ये. आणि आता आपले पनीर क्रिस्पी रेडी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.